तुम्ही पण ज्यातले आहात का जे लोक दूध गरम करायला ठेवून विसरून जातात बंद करायचं मोबाईल बघण्याच्या नादात? तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी. 1 लिटर दूध पूर्ण आटून गेलं होतं. घेतला आहे मैदा 1 वाटी, त्यात टाकली आहे 1 कप मिल्क पावडर. मग ते 1 लिटर आटलेलं दूध झालं होतं फक्त अर्धी वाटी. मग त्याला मिक्सरमध्ये फिरवून टाकलं आहे त्या मिश्रणात आणि मग ते केलं एकदम चांगलं मिक्स. त्याचा बनवला आहे पिठाचा गोळा. त्याला 30 मिनटासाठी बाजूला ठेवला आहे आणि मग तो भिजल्यानंतर एकदम छान झाला आहे. मग त्याचे गोल गोळे बनवून टाकलेत. जसं आपण नॉर्मल गुलाबजाम बनवतो तसे हे गुलाबजाम बनवून घ्या. पाक बनवा. 2 वाटी पाणी, 2 वाटी साखर, आवडत असेल तर इलायची टाका, केसर टाका, वॉट एव्हर यू वॉन्ट. आणि मग हे गुलाबजाम तळून घ्या. त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला टाकायचं आहे. हे उकळतो आहे तो पाक साईडला दिसला. मी तो 15 मिनटं उकळवला होता. येस, तोपर्यंत मी हे गुलाबजाम तळून घेतले होते सर्व आणि पाकही तेवढ्या वेळात उकळला होता. मग दोन्ही झाल्यानंतर मी ते टाकलं त्या पाकात. पण खूप बनतात टेस्टी बनतात हे सुंदर बनतात गुलाबजामुन. हे खूप टेस्टी. समजतही नाहीत की हे खव्याचे आहेत का रेडीमेड मिक्सचरचे आहेत. त्यामुळे तुम्ही पण जेव्हा दूध आटेल ना तेव्हा ही रेसिपी नक्की बनवा. येस, आणि एन्जॉय करा. बाय.